Hello friends, myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhule. In today's lecture, we are going to conduct the different types of checks. So, the definition of check. So, check is an instrument in a writing containing an unconditional order addressed to a banker, signed by the person who has deposited money with the banker, requiring him to pay on demand a certain sum of money only to or to the order of certain person or to the bearer of instrument. आता चेक म्हणजे काय? थोडक्यात की बँक असते, बँकेमध्ये आपण व्यवहार हे करत असतो, बँकेत पैसे डिपॉझिट करत असतो, बँकेतनं पैसे विड्रॉल करत असतो. आता जेव्हा आपण विड्रॉल करत असतो किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर पैसे द्यायचे असतील थ्रू द बँक, तर विड्रॉल करत असताना आपण तर बाय द चेक आपण विड्रॉल करू शकतो किंवा बाय विड्रॉल स्लिप आपण तो पैसा हा विड्रॉल करू शकतो बँकेतनं, जो आपल्या अकाउंटमध्ये जमा असलेला आहे तो. आता सपोज की एखाद्या थर्ड पार्टीला किंवा एखाद्या थर्ड व्यक्तीला जेव्हा पैसा द्यायचा आहे, तर थ्रू बँक जेव्हा त्याला पैसा द्यायचा आहे तर त्यावेळेस आपण चेकचा उपयोग हा करत असतो. तर चेक नेमकं काय की इट इज ॲन इन्स्ट्रुमेंट इन अ रायटिंग. दिस इज अ इन्स्ट्रुमेंट. चेक काय? दिस इज अ इन्स्ट्रुमेंट विच इज इन अ रायटिंग कंटेनिंग अनकंडिशनल ऑर्डर. त्याच्यात कुठल्याही प्रकारची ऑर्डर जी असणार आहे दॅट ऑर्डर इज अ अनकंडिशनल ॲड्रेस टू बँकर. अनकंडिशनल ऑर्डर आहे की कुठलीही कंडिशन जेव्हा जो ओनर आहे त्या चेकचा जेव्हा तो राईट करत आहे, चेक जेव्हा तो ड्रॉन करत आहे, तर त्यावेळेस त्यानं ऑर्डर दिलेली दॅट ऑर्डर इज अ अनकंडिशनल ॲड्रेस टू बँकर. बँकर इज नथिंग बट अ बँक. साईन बाय द पर्सन. जो चेक होल्डर आहे दॅट इज ज्यानं चेक लिहिलेला आहे दॅट इज अ साईन बाय द पर्सन हू हॅज डिपॉझिटेड मनी विथ द बँकर, की ज्यानं ऑलरेडी पैसा हा डिपॉझिट केलेला आहे. अँड रिक्वायरिंग हिम टू पे ऑन अ डिमांड अ सर्टन सम ऑफ मनी ओनली टू, जेव्हा त्याला पैसे लागत असतील, किंवा टू द ऑर्डर ऑफ सर्टन पर्सन, किंवा एखाद्या व्यक्तीला द्यायचं आहे, और टू द बिअरर ऑफ द इन्स्ट्रुमेंट. जो चेक होल्डर असणार आहे, जो चेक ज्या व्यक्तीकडे असणार आहे त्या व्यक्तीला तो पैसा त्या बँकेने द्यावा असं जे असणार आहे दॅट इज नथिंग बट अ चेक. थोडक्यात काय की चेक हा एक इन्स्ट्रुमेंट आहे विच इज इन अ रायटिंग, आणि जेव्हा तो चेक लिहिला जातो आहे, ऑर्डर जेव्हा बँकला दिली जाते दॅट ऑर्डर इज अनकंडिशनल साईन बाय पर्सन. जो चेक ज्याच्या मालकी हक्काचा आहे, ज्याच्या नावाचा आहे, दॅट इज अ साईन बाय अ पर्सन हू हॅज डिपॉझिटेड मनी विथ अ बँकर. ज्यांना ऑलरेडी पैसे जमा केलेले आहेत त्या बँकेमध्ये आणि त्याला जर लागत असतील दॅट इज रिक्वायरिंग हिम टू पे ऑन अ डिमांड अ सर्टन सम ऑफ मनी ओनली टू, एक तर त्याला किंवा दुसऱ्याला, और टू द ऑर्डर ऑफ सर्टन पर्सन और टू द बिअरर ऑफ द इन्स्ट्रुमेंट. ज्या व्यक्तीकडे तो चेक असेल त्याला ते पेड करायचे आहेत असं तो व्यक्ती त्या बँकेला सांगेल थ्रू दॅट चेक, आणि तो चेक होल्डर जो असणार आहे त्याला ते पैसे पेड करायचे आहेत. आता अकॉर्डिंग टू द सेक्शन 5 ऑफ इंडियन निगोशिएबल इंस्ट्रूमेंट ॲक्ट 1881 डिफाईन्स अ चेक. तर सेक्शन 5 इंडियन निगोशिएबल इंस्ट्रुमेंट ॲक्ट 1881 काय सांगत आहे किंवा चेक काय डिफाईन करतो आहे. सो बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉन स्पेशली ऑन अ स्पेसिफाईड बँकर अँड नॉट ऑन एक्सप्रेस टू बी पेएबल अदरवाईज दॅन ऑन डिमांड. दिस इज अ instrument. This is a bill of exchange drawn specially on a specified banker, की त्या
चाच तो चेक असणार आहे. नॉट ऑन अ एक्सप्रेस टू अ पेएबल अदरवाईज दॅन ऑन अ डिमांड. तर जेवढं आहे तेवढंच एक्सप्रेस करायचं. नॉट एक्सप्रेस, दॅट इज अ नॉट एक्सप्रेस टू बी पेएबल अदरवाईज दॅन ऑन अ डिमांड. जेवढं ते चेकमध्ये त्याच्या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला पेड करायचं नाही. देन टाईप्स ऑफ चेक. आता देर आर नंबर ऑफ टाइप्स ऑफ चेक. इन दॅट फर्स्ट बेअरर, second that is a order check, third one that is a open check, fourth cross check, then next that is a antedated check, post dated check, stale check, and last one that is a multi dated check. Then bearer check. Now explain that bearer check. So the word or bearer printed on the check is not cancelled, then the check is called as a bearer check. आता जेव्हा बेअरर चेक असतो, खाली त्या चेकचा एक फोटो दिलेला आहे की जेव्हा जो वर्ड असणार आहे बेअरर वर्ड त्या चेकवरती जेव्हा असेल, दॅट इज इट इज नॉट कॅन्सल, देन दॅट चेक इज कॉल्ड ॲज अ बेअरर चेक. A bearer check is made payable to the bearer, that is it is payable to the person who present it to the bank for a encashment. आता ज्या व्यक्तीकडे तो चेक असेल, ज्या व्यक्तीला तो चेक दिलेला असेल, तो व्यक्ती तो चेक घेईल आणि त्या बँकेतनं तो पैसा हा विड्रॉल करेल. म्हणजेच काय की अ बेअरर चेक इज मेड पेएबल टू द बेअरर. म्हणजेच काय की जो चेक होल्डर असणार आहे, ज्याला तो चेक मिळालेला आहे, तो काय करणार आहे, सरळ बँकेत जाणार आहे आणि तो चेक दाखवून सण त्या बँकेतनं पैसे घेणार आहे. दॅट इज इट इज पेएबल टू द पर्सन हू प्रेझेंट इट टू द बँक फॉर अ इनकॅशमेंट. चेक दाखवेल आणि पैसे घेईल. In simple word, a check which is a payable to any person who present it for payment at the bank counter, it is called as a bearer check. जो व्यक्ती ज्याला तो चेक मिळाला, ज्याला तो चेक दिलेला आहे, त्या व्यक्तीनं काय करायचं, तो चेक फक्त बँक काउंटरला दाखवायचं. बँकेचा जो कर्मचारी असेल तो काय करेल, तो चेक बघून त्या व्यक्तीला जी कोटेड अमाऊंट असेल तेवढा पैसा हा प्रोव्हाइड करेल. दिस इज अ bearer check. The next that is the order check. So order check is nothing but the word or order is written on the face of the check. The check is called as an order check. तर दोन वर्ड लिहिलेले असतात, ऑर्डर आणि बेअरर. तर बँकेचा जो चेक असणार आहे, आता इथं इन सर्कलमध्ये केलेलं आहे बेअरर आणि ऑर्डर. आता जो वर्ड असणार आहे दॅट इज अ ऑर्डर इज रिटन ऑन द फेस ऑफ चेक. द चेक इज कॉल्ड ॲज अ ऑर्डर चेक. Such check is payable to the person specified therein as the payee or to anyone else to whom it is endorsed. तर ज्या व्यक्तीचं नाव त्या ऑर्डर केलेलं आहे, ऑर्डर चेकमध्ये काय की ऑर्डर केलेली, की ज्या व्यक्तीचं नाव तिथं कोट केलेलं आहे, ज्या व्यक्तीचं नाव त्या चेकमध्ये लिहिलेलं आहे, त्याच व्यक्तीला ते पेमेंट किंवा तो चेक इन कॅश करता येईल. दॅट इज अ ऑर्डर चेक. म्हणजेच काय की ऑर्डर केलेली अनकंडिशनल ऑर्डर आहे. अनकंडिशनल ऑर्डर आहे की सदर व्यक्तीचं नाव या चेकमध्ये आहे, त्या व्यक्तीला तो पैसा द्यायचा आहे. देन क्रॉस चेक. आता इथं साईडला दोन पॅरलल ज्या लाईन्स असतील, जर त्या असतील तर त्याला म्हणतो आहे आपण क्रॉस चेक. दॅट इज अ अकाउंट पेई चेक. सो cross check means drawn two parallel lines on the left corner of check with or without additional word like account payee only or not negotiable. म्हणजेच काय, जो चेक असेल त्या चेकच्या लेफ्ट कॉर्नर साईडला दोन पॅरलल लाईन असतील आणि तिथं वर्ड असेल किंवा नसेल. कोणता वर्ड, तर अकाउंट पेई ओनली
किंवा नॉट निगोशिएबल हे दोन वर्ड किंवा दोघांपैकी एक वर्ड असेल किंवा नसेल, पण दोन पॅरलल लाईन हे जर त्या चेकवर असेल तर त्या चेकला म्हणतोय आपण क्रॉस चेक. आता क्रॉस चेक काय होतो आहे, तर क्रॉस चेक जेव्हा तुम्ही बँक काउंटरवरती दाखवणार तर तुम्हाला कॅश मिळत नाही. तर तो जो पैसा त्या चेकमध्ये कोट केलेला आहे, तो जो पैसा त्या चेकमध्ये लिहिलेला आहे, तेवढा पैसा त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल. दॅट इज अ क्रॉस चेक कॅन नॉट बी इन कॅश ॲट द कॅश काउंटर ऑफ द बँक, बट इट कॅन ओनली बी क्रेडिटेड टू द पेईज अकाउंट. तर तो जो व्यक्ती आहे ज्याच्या नावे तो चेक आहे त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये तो ट्रान्सफर होईल किंवा क्रेडिट होईल. दिस इज अ सेफर वे ऑफ ट्रान्सफरिंग मनी देन ॲन अनक्रॉस ऑर ओपन चेक. तर ही जी क्रॉस चेकिंगची जी किंवा क्रॉस चेक जो आहे दॅट क्रॉस चेक इज अ सेफ. का? कारण की जो पैसा असणार आहे तो पैसा डायरेक्टली ट्रान्सफर होतो, इन कॅश होत नाही, डायरेक्टली त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जातो आहे. दॅट इज अ क्रॉस चेक. द नेक्स्ट दॅट इज अ अँटीडेटेड चेक. आता अँटीडेटेड चेक कोणाला म्हणणार की द डेट विच इज अर्लियर दॅन दॅट ऑफ ऑन विच इट इज प्रेझेंटेड ऑन द बँक. म्हणजेच काय की चेकवरती जी डेट असेल ती ऑलरेडी बिफोरची डेट असेल, ऑलरेडी अँटीडेट असेल. That check is nothing but an antedated check. So check in which the drawer mention the date earlier than the date on which it is presented to the bank, it is called as a antedated check. Suppose कि आज तारीख है 10 जनवरी, तर 10 जनवरीला जेव्हा मी चेक ड्रॉ करतो, जेव्हा चेक मी लिहिते, तर मी चेकवरती डेट सपोज की 6 तारखेची टाकून देईल. That is nothing but an antedated check. The check in which drawer mention the date earlier than the date on which it is present to the bank. आणि तो सपोज की 10 तारखेला मी चेक एखाद्या व्यक्तीला देतो आहे, तो जो व्यक्ती 10 तारखेला बँकेत गेला पण त्या चेकवरती डेट मी जर 6 तारीख लिहिलेली आहे तर त्यावेळेस त्या चेकला म्हणतोय आपण अँटीडेटेड चेक. Such check is valid up to 6 months from the date of check drawn. तर तो जो चेक असतो, प्रत्येक चेक हा 6 महिन्यापर्यंत व्हॅलिड असतो. त्याच्यानंतर तो स्टेल होऊन जात असतो, स्टेल चेक होऊन जात असतो. म्हणजेच काय की त्याची व्हॅलिडिटी ही राहत नाही. तो चेक हा फक्त कागद असतो, त्याचं व्हॅल्युएशन राहणार नाही. द नेक्स्ट दॅट इज अ पोस्ट डेटेड चेक. आता पोस्ट डेटेड चेक म्हणजेच काय की द चेक ऑन विच ड्रावर म्हणजे कोण, जो चेक लिहिते, दॅट इज द ड्रावर मेन्शन अ डेट विच इज येट टू कम, दॅट इज अ फ्युचर डेट टू द डेट ऑन विच इट इज प्रेझेंट इज कॉल्ड ॲज अ पोस्ट डेटेड चेक. आता पोस्ट डेटेड चेकमध्ये काय होतं आहे की चेकवरती अशी डेट लिहिली जाते की जी फ्युचरमध्ये येणार आहे. सपोज की 10 तारखेला मी जर चेक ड्रॉ ऑन करतो आहे पण चेकमध्ये मेन्शन करत असताना मी सपोज की 25 तारीख लिहून दिली, दॅट इज अ पोस्ट डेटेड. इफ अ चेक इज प्रेझेंट ऑन अ 10 January 2012 बियर्स अ डेट ऑफ 25 January 2012, इट इज पोस्ट डेटेड चेक. 10 तारखेला लिहिला पण डेट काय लिहिली मी त्या चेकवरती, तर 12 तारीख. The bank will make payment only on or after 25th January 2012. That is a post-dated check. The next, that is a stale check. If a check is present for payment after 6 months, प्रत्येक चेकची व्हॅलिडिटी असते 6 महिने. तर 6 महिन्यापर्यंत तो जो लिहिलेला चेक असेल, ज्याच्यावरती डेट असेल, त्या डेटपासून 6 महिन्याच्या नंतरची जी डेट असेल किंवा 6 महिन्यापर्यंतची जी डेट असेल तर तिथपर्यंत तो चेक हा व्हॅलिड असतो. दॅट इज इफ अ चेक इज प्रेझेंट फॉर अ पेमेंट आफ्टर 6 months फ्रॉम द डेट ऑफ द चेक, इट इज कॉल्ड ॲज अ स्टेल चेक. आफ्टर एक्सपायरी ऑफ दॅट
period no payment will made by the bank against that check. तर एक प्रकारे काय की तो जो चेक असणार आहे दॅट चेक इज नॉट युजफुल, म्हणजेच काय की त्याचं इन कॅश होणार नाही. देन अ स्टेल चेक इज नॉट हॉनर्ड बाय बँक. तर त्या चेकला आपण थोडक्यात म्हणतो की कुठल्याही प्रकारचा भाव हा दिला जात नाही. दॅट इज अ स्टेल चेक. देन मल्टिएटेड चेक. आता मल्टिलेटेड चेक म्हणजेच काय की वेन चेक इज टॉर्न इंटू 2 or more pieces and presented for payment, such a check is called as mutilated check. The bank will not make payment against such a check without confirmation without getting a confirmation of the bank. That is a mutilated check. Then next, that is a crossing of check. The crossing of check is nothing but drawn a two parallel line across the face of a check. तर जो चेक असणार आहे त्या चेकवरती दोन पॅरलल लाईन लेफ्ट साईडला जेव्हा काढलेल्या असतात त्याला म्हणतोय आपण क्रॉसिंग ऑफ चेक. थस क्रॉसिंग इज नेसेसरी इन ऑर्डर टू हॅव अ सेफ्टी. दॅट इज तो काय जातोय त्याचं कॅश काउंटरला होणार नाही. तेवढी जी अमाऊंट आहे त्या समोरच्या पार्टीच्या त्याच्या बँक अकाउंटमध्ये ते ट्रान्सफर होणार आहे. सो क्रॉस चेक मस्ट बी प्रेझेंटेड थ्रू द बँक ओनली बिकॉज देर आर नॉट पेड ॲट द काउंटर. तर कॅश जी असणार आहे ती काउंटरला मिळणार नाही. क्रॉसिंग इज अ पॉप्युलर डिव्हाइस फॉर प्रोटेक्टिंग द ड्रॉवर अँड पेई. जो ड्रॉवर असणार आहे जो चेक ड्रॉ करतो आहे आणि ज्याला पे करायचं आहे मीन्स जो रिसिवर असणार आहे चेक रिसिवर ऑफ चेक दॅट इज अ पेई ऑफ अ चेक. तर दोघांसाठी एक सेफ्टी असेल किंवा एक पॉप्युलर डिव्हाइस असेल फॉर प्रोटेक्शन पर्पज. देन टाईप्स ऑफ क्रॉसिंग. एक तर जनरल क्रॉसिंग असतं अँड सेकंड वन दॅट इज अ स्पेशल ऑर रेस्ट्रिक्टिव्ह क्रॉसिंग. आता जनरल क्रॉसिंगमध्ये काय टू पॅरलल लाईन मार्क केलेल्या असतात अक्रॉस इट्स फेस ऑर द चेक बियर अँड ॲब्रिवेशन अँड को बिटवीन द टू पॅरलल लाईन्स. एक तर दोन पॅरलल लाईन दॅट इज अ जनरल क्रॉसिंग. अजून त्याच्यात व्हेरिएशन आहे दॅट इज अ ॲब्रिवेशन अँड को असेल किंवा द वर्ड अकाउंट पेई असू शकतो त्या दोन पॅरलल लाईनमध्ये और द वर्ड नॉट निगोशिएबल इन बिटवीन दॅट टू पॅरलल लाईन दॅट इज अ जनरल क्रॉसिंग. Then next that is a special or restrictive crossing. So crossing is that the bank make the payment only to the banker whose name is written in the crossing. Specially cross check are more safe than the general or generally cross check. आता स्पेशल क्रॉसिंगमध्ये काय होतं की दोन पॅरलल लाईनमध्ये ज्या बँकेचं नाव लिहिलेलं आहे तर त्याच बँकेच्या अकाउंटमध्ये त्या व्यक्तीच्या मीन्स त्या व्यक्तीच्या त्या बँकेच्या शाखेमध्ये किंवा त्या बँकेमध्ये तो पैसा हा ट्रान्सफर होतो. दॅट इज अ स्पेशल ऑर रेस्ट्रिक्टिव्ह क्रॉसिंग. आता सपोज की स्टेट बँक ऑफ इंडिया लिहिलेलं आहे किंवा अँड को स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा अकाउंट पे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा नॉट निगोशिएबल स्टेट बँक ऑफ इंडिया. म्हणजेच काय की जर समोरच्या व्यक्तीचं नाव त्या चेकमध्ये दोन पॅरलल लाईन आहे आणि हे वर्ड जर त्या चेकवरती लिहिलेलं आहे तर अशा वेळेस काय होणार आहे तर त्या व्यक्तीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटमध्येच ते पैसे येतील किंवा ट्रान्सफर होतील. दुसऱ्या कुठल्याही बँकेमध्ये ते ट्रान्सफर होणार नाही. दॅट इज अ स्पेशल ऑर रेस्ट्रिक्टिव्ह क्रॉसिंग. Then material alteration. So any alteration made in the check is a material alteration. चेकमध्ये काही जर चेंजेस झाले तर त्याला म्हणतोय आपण मटेरियल अल्टरेशन. दी चेक आर नॉट हॉनर्ड बाय बँक फॉर मेकिंग दिस ॲज व्हॅलिड चेक. देन ड्रायव्हर हॅज टू साइन ॲट एव्हरी करेक्शन मेड. तर सपोज की चेक ड्रॉन करत असताना काही मिस्टेक जर होत असेल किंवा काही मिस्टेक जर झाली असेल तर अशा वेळेस एक काउंटर साईन ज्या मिस्टेकच्या ठिकाणी तिथं ही लिहिली गेलीच पाहिजे. द अल्टरेशन लाईक डेट, अमाऊंट, पेईज नेम,
कन्वर्टिंग ऑर्डर इंटू बेअरर चेक एक्सेट्रा. तर या ठिकाणी जेव्हा मिस्टेक ऑकर होत असेल, या ठिकाणी जेव्हा अल्टरेशन ऑकर होत असेल, तर त्यावेळेस एक काउंटर साईन ही केली गेली पाहिजे, अन्यथा तो चेक हा हॉनर केला जाणार नाही, ॲक्सेप्ट केला जाणार नाही बाय बँक. दॅन अल्टर्ड चेक, त्याचं एक एक्झाम्पल दॅट इज आता अल्टर्ड चेकमध्ये काय, सपोज की अल्टरेशन इन द चेक इज ऑकर, दॅट चेक इज कॉल्ड ॲज अ अल्टर्ड चेक. सपोज की आता इथं व्हॅली मिल्सला चेक दिला होता, पण इन्स्टेड ऑफ व्हॅली मिल्स डॉन मिल्सला जर चेक द्यायचा आहे, इन्स्टेड ऑफ फिगर 2030 रुपीज, तर 2030 किंवा 2003 रुपीज द्यायचं आहे. तर हे झालं अल्टरेशन. म्हणजेच काय की चेकमध्ये करेक्शन केलेले, काउंटर साईन केलेली आहे, दॅट इज अ अल्टर्ड चेक. देन एन्डॉर्समेंट. आता जनरली एन्डॉर्समेंट म्हणजेच काय की एक आपण मग समर्थन करणं, व्हॅलिडेशन करणं, समर्थन करा किंवा त्याला व्हॅलिड करा, प्रोत्साहन, दॅट इज द एन्डॉर्समेंट. सो सिग्नेचर इन्क्लुडेड ऑन द फ्रंट और बॅक ऑफ चेक acknowledging that both parties have agreed to exchange the specified amount on the document. तर ज्या दोन पार्टीज, एक तर ड्रॉ करणारा आणि विड्रॉल करणारा, ज्या व्यक्तीनं चेक दिलेला आहे आणि ज्या व्यक्तीनं तो चेक ॲक्सेप्ट केला आहे, तर हे दोघं पार्टींच्या साईन फ्रंट आणि बॅकमध्येच केल्या गेला पाहिजे. दॅट इज अ फॉर ॲक्नॉलेजिंग दॅट बोथ पार्टी हॅव ॲग्री टू एक्सचेंज स्पेसिफाईड अमाऊंट ऑन द डॉक्युमेंट. त्या डॉक्युमेंटवरती जी अमाऊंट आहे ती एक्सचेंज करायला दोघंजण ॲग्री आहेत, दॅट इज अ ॲक्नॉलेजमेंट किंवा त्याला ते एक एन्डॉर्समेंट आहे. The signature or account information included on the back of a check acknowledges that the intended recipient received a document and deposited it. तर जी काही इन्फॉर्मेशन असेल, द सिग्नेचर और अकाउंट इन्फॉर्मेशन विच इज इन्क्लुडेड ऑन द बॅक ऑफ अ चेक ॲक्नॉलेज दॅट इंटेंडेड रेसिपियंट, ज्या व्यक्तीला तो रिसीव्ह केलेला आहे, तर दॅट recipient received the document and deposited it. Then to cash a check, the issuer and the recipient must endorse the document. The negotiation of an instrument is the process by which ownership is transferred from one person to another person. आता negotiation of instrument in the sense the process by which ओनरशिप इज ट्रान्सफर. म्हणजेच काय, सपोज की जर मी चेक लिहिलेला आहे, 1000 रुपयाचा चेक लिहिला, तर निगोशिएशन ऑफ इन्स्ट्रुमेंटमध्ये काय होणार आहे की सपोज की जर मी XYZ पार्टीला तो चेक दिलेला आहे किंवा XYZ पार्टीला तो चेक दिल्यानंतर काय झालं की ट्रान्सफर ऑफ ओनरशिप काय झाली, ट्रान्सफर. तो आता चेक माझा राहिलेला नाही, तो चेक कोणाचा झाला, तर त्या XYZ ची जी पार्टी आहे त्या पार्टीचा तो चेक झालेला आहे. दॅट इज अ ओनरशिप इज ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. देन दीज आर किंवा देर आर टू पार्टीज इन अ एन्डॉर्समेंट. एक एन्डॉर्सर असेल आणि सेकंड दॅट इज अ एन्डॉर्सी. आता एन्डॉर्सर कोणाला म्हणणार, द पर्सन हू साईन इन्स्ट्रुमेंट विथ ॲन इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफरिंग हिज ओनरशिप. तर जो चेक होल्डर असणार आहे की ज्यानं तो चेक लिहिलेला आहे, ज्यानं चेकवरती साईन केलेली, ज्याचा तो चेक होता, तर त्याला म्हणतो आपण एन्डॉर्सर. आणि एन्डॉर्स हे कोणाला म्हणणार की द पर्सन इन हुज फेवर द इन्स्ट्रुमेंट इज ट्रान्सफर. तर ज्या व्यक्तीच्या किंवा ज्या व्यक्तीला चेक द्यायचा आहे त्या व्यक्तीचं जेव्हा नाव त्या चेकमध्ये असेल तर त्याला म्हणतो आहे आपण एन्डॉर्सी. ज्या पार्टीला आपण चेक देतो आहे त्या पार्टीचं नाव त्या चेकमध्ये असेल आणि त्याला म्हणतो आहे आपण एन्डॉर्सी. दॅट इज द पर्सन इन हुज फेवर द इन्स्ट्रुमेंट इज ट्रान्सफर. दॅट इज द एन्डॉर्सी. दिस इज ऑल अबाउट check and its different type. Thank you.